नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर पार्ट 2 मध्ये आपण या गोष्टी पाहणार आहोत. आता हा जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 आहे, ज्यामध्ये आपण उर्वरित 2 सब्जेक्ट जे आहेत राहिलेले, तिसरा आणि चौथा, किंवा जे काही गोष्टी उरलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशा प्रकारे प्रश्न असणार आहेत, काय गोष्टी असणार आहेत, तुम्ही काय गोष्टी करू शकता, या सर्व गोष्टींचा पूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. आणि याच्यानंतर सुद्धा एक पार्ट 3 येणार आहे, तर तोही तुम्ही नक्की पहा, ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळतील आणि जेणेकरून तुम्ही त्या प्रॉपरली प्लॅन करू शकाल तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ह्याचा पार्ट 1 ऑलरेडी अवेलेबल आहे, तर तो जरी तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करून तिथून तुम्ही पाहू शकता. सर्व गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीएची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर हा जो भाग आहे यामध्ये आपण बाकी सर्व गोष्टी पाहणार आहोत, म्हणजेच उर्वरित गोष्टी, ज्यामध्ये रिव्हिजन प्लॅन जो आहे 10 दिवसाचा, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता तुमचा स्टडी. आता हा जो टाइम टेबल आपण देणार आहोत, हा टाइम टेबल तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करू शकता. असं नाहीये की तुम्ही मी जे सांगितले तेच तुम्ही करायला पाहिजे, असं अजिबात नाही. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा प्लॅन करणार आहात ती पद्धत तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करू शकता. मग तुमच्या वेळेनुसार थोडक्यात तुम्ही प्लॅन करू शकता, असं म्हणायचंय मला. की थोडंसं कसं आहे की तुमचा वेळ जो आहे तो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कशा प्रकारे तुमचा वेळ जातो किंवा तुमचा जॉबचा पार्ट काय आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. तुम्ही आता हे काही लोक जे आहेत ते कॉर्पोरेटमध्ये काम करतात, काही लोक गव्हर्नमेंटमध्ये काम करतात. तर ते प्रत्येक व्यक्ती जो आहे तो त्यांच्या पद्धतीने तो बांधील आहे टाइमसाठी. पण त्यामुळे आपलं डिस्टर्ब नाही करायचं स्टडी, ज्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी पण इन्व्हॉल्व्ह करायच्यात, जसं तुमचं टाइम प्लॅनिंग जे आहे ते त्या पद्धतीने डिवाइड करायचं आहे. मी एक तुम्हाला टेंटेटिव्ह देतोय, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा. तुमचा वेळ काढून पहिला तुमचा वेळ किती तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. असं गरजेचं नाही की तुम्ही मी जे सांगितले तेच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये ज्यामध्ये आता बघा संपूर्ण 10 दिवसाचा दैनिक अभ्यासक्रम वेळापत्रक आपण तयार केलेलं आहे, एक साधारणपणे टेंटेटिव्ह वेळेनुसार. पण आता हे असंच असायला पाहिजे का? अजिबात नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता हे वेळापत्रक रोज 8 ते 10 तास उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, साधारणपणे 8 तास जर वेळ असेल त्यांच्याकडे, प्रत्येकाकडे असतो 8 तास वेळ. खरं तर तुम्हाला एक म्हणजे खोटं वाटेल, कारण जर तुम्ही सकाळी लवकर उठला तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही सकाळी लवकर उठून सकाळी अभ्यास करू शकता 2 तास. जर तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून 6 वाजता येत असाल, 7 वाजत असेल घरी जायला, तर साधारणपणे मोबाईल न बघता, म्हणजे तुम्ही जर समजा युट्यूबला व्हिडिओ बघून ते करताय ठीक आहे, पण जर समजा तुम्ही मोबाईलमध्ये रील्स बघत बसलाय तर त्या रील्समुळे बराचसा दुष्परिणाम होऊ शकतो. मग वेळ वाया जातो त्याच्यामध्ये. तर ते प्रत्येकाकडे असतात का 8 नाही 4 तास तर नक्कीच असतात. तर ते त्या पद्धतीने आपण डिझाईन केलेलं आहे. 8 ते 10 तास ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक वेळापत्रक दिलेलं आहे. हे आदर्श अभ्यास वेळापत्रक म्हणू शकता तुम्ही, ज्यामध्ये 10 ते 8 तास सलग 2 तासापेक्षा जास्त अभ्यास करायचा नसतो. कारण काय होतं की मी त्याने तुम्ही म्हणजे कंटाळवाना होऊ शकतो. 15-20 मिनिटं, अर्धा तास निवांत विश्रांती घ्या, किमान 6-7 तास झोप घ्या, जी झोप आवश्यक असते अत्यंत, म्हणजे फ्रेश राहण्यासाठी तुमचा माइंड. तर ते त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. तर हे त्या पद्धतीनेच आपण डिझाईन केलेलं आहे, ज्याच्याकडे 8 ते 10 तास वेळ अवेलेबल आहे. तर सर्वांकडेच हा वेळ अवेलेबल असेल असं नाहीये. पहिला जो दिवस आहे त्यामध्ये आपण इतिहास जर समजा, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा. हा विषय क्रमांक 4 आहे. आपण पहिला हिस्ट्री घेतोय ऍक्च्युली पहिल्या दिवशी. यामध्ये वेळ सकाळी, दुपारी आणि यामध्ये जी वेळ आहे ती कशा प्रकारे डिवाइड केलेली आहे आपण ते तुम्हाला सांगतो. आणि सब्जेक्ट कुठले करू शकता. आता हे वेळ जी आहे त्या पद्धतीने दिलेले आहे, पण तुम्ही जर समजा तुम्ही सकाळच्याच गोष्टी, जर समजा 2-3 गोष्टी ज्या आहेत त्याच्यातल्या 4 गोष्टी एकत्र केल्या आणि रात्री जर एकत्र बाकीच्या उरलेल्या 3 गोष्टी केल्या तर तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे, इकडच्या वेळा ज्या आहेत त्या सांगत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. पण हे तपशील कसं आहे, सकाळी समजा 7ला उठलं तुम्ही, आता हे 7च्या हिशोबानेच दिलेलं आहे आपण. 7ला जे लोक उठतात, आता काही लोक 5ला उठू शकतात किंवा 6ला उठतात. मग त्या 6ला उठले तर त्या पद्धतीने ते प्लॅन करू शकतात. 6 ते 9 3 तास मिळतात इकडे. ठीक आहे, तर त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. आता त्यामध्ये बऱ्याचशा ऑफकोर्स गोष्टी आहेत, तुमचं जेवण, नाश्ता वगैरे या सर्व गोष्टी असतात त्यामध्ये. तर प्रकरण यामध्ये काय करायचं, प्रकरण पहिलं वाचायचं, ज्यामध्ये सहकारचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, शॉर्ट नोट्स त्याच्यामधल्या दिलेल्या आहेत ऑलरेडी आपण.
जर तुम्हाला स्वयंक्तिक काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. तुमच्याकडे दुसरं कुठलं पुस्तक असेल कुठल्या प्रकाशनचं, त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. नेक्स्ट जो सेशन आहे त्याच्यामध्ये रॉसडेल पायनियर्स आणि सर्व आयसीएची 7 तत्वे हे तपशीलवार अभ्यासा. प्रत्येक तत्व स्वतःच्या शब्दात लिहा. आता हे स्वतःच्या शब्दात लिहा का म्हणतोय मी, कारण जे तत्व समजा एखादं प्रिन्सिपल आहे तर ते प्रिन्सिपल जसेचं तसं असणार आहे, पण त्याचं महत्व जे आहे ते तुमच्या शब्दात येणं गरजेचं आहे. तुम्हाला काय तुम्हाला त्या तत्वापासून काय समजलं हे महत्वाचं आहे, ते लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही भारत व महाराष्ट्रातील इतिहासाचा जो सहकाराचा इतिहास आहे तो तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये टाइमलाईन चार्ट मी ऑलरेडी पहिलं सांगितलेलं आहे. जर इतिहास विचारला सहकाराचा, त्यामध्ये जगाचा इतिहास, त्यानंतर भारताचा इतिहास, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचा आहे. महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो चांगल्या पद्धतीने लिहायचा आहे व्यवस्थित. ठीक आहे. सहकाराचा इतिहास थोडक्यात महाराष्ट्रातील सहकाराचा इतिहास अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये जो नेक्स्ट पोर्शन आहे वेळेचा, त्यामध्ये तुम्ही सहकार वर्सेस कंपनी वर्सेस भागीदारी याचा कंपॅरिझन टेबल बनवायचा. जर हा असा प्रश्न आला तर या 3 टेबल तुम्हाला कंपॅरिझन टेबल 3 कॉलम करून करायचा आहे. 4 करावे लागतील याच्यामध्ये. पॉइंट्स, त्यानंतर पहिला सहकार, त्यानंतर कंपनी आणि भागीदारी या पद्धतीमध्ये. ठीक आहे. आणि रात्रीचा जो अभ्यास तुम्ही सर समजा रात्री वेळ असेल तर त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. 6ला येताय, 7ला येताय, 8ला येताय, त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. विषय 4 मधील मागील 3 वर्षाचं जे प्रश्नाचे उत्तर आहे 3 तासात तुम्ही प्लॅन करा की ते उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. वेळ लावून बघा किती लिहिता येतं तुम्हाला, त्या पद्धतीने प्लॅन करा. रात्री रिव्हिजनसाठी काय करायचं, आयसीएची 7 तत्वे जे आहे ते पाठ करायचे. 10:30 पर्यंत झोपा. 10:30 11ला झोपता, किती वाजता झोपता ते तुमच्यावरती, पण जेवढं लवकर झोपाल तेवढं लवकर उठता येईल तुम्हाला. मग त्या प्लॅननुसार तुमचं, जर सकाळी तुमच्याकडे वेळ जास्त आहे तर सकाळच्या सत्रामध्ये तशा प्रकारे वेळ तुम्ही मॅनेज करू शकता. हे झालं विषय 1 जो आहे, म्हणजेच पहिला 4था विषय, ज्यामध्ये सहकाराचा इतिहास, तत्वे व्यवस्थापन पहिल्या दिवशीचा प्लॅन आहे हा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या दिवशी काय करायचं तुम्हाला, आता सहकाराचा इतिहास पाहिला ना आपण, आता सहकाराचा कायदा बघायचा, म्हणजे लॉ हा जो पेपर आहे, म्हणजे 4था पेपर बघितला, आता 5वा पेपर पाहायचा आपल्याला. त्यामध्ये 5व्या पेपरचा स्टडीज दुसऱ्या दिवशी कसा कराल तुम्ही, आता हे डिवाइड करा तुम्ही तुमच्या पद्धतीने. आता मला माहित नाही तुम्ही कसं प्लॅन करत आहात ते, त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करून तुम्ही करा. आता हे सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही एमसीएस ऍक्ट 1960 सेक्शन 1 ते 30 नोंदणी व सदस्यत्व या प्रकारात तुमचा स्टडी असला पाहिजे. याच्यावरती जे काही प्रश्न ऑलरेडी दिले, शॉर्ट नोट्स वगैरे ऑलरेडी दिले आहेत, त्या तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करा. त्यानंतर सेक्शन 31 ते 77 जनरल बॉडी एमसी म्हणजेच मॅनेजिंग कमिटीचे अधिकार महत्वाचे जे सेक्शन्स आहेत ते लिहा याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे वेळेचा, त्यामध्ये सेक्शन 78 ते 91 म्हणजेच ऑडिट, इन्स्पेक्शन आणि एन्क्वायरी, डिस्प्युट्स हे क्रमांक जे आहेत, सेक्शन क्रमांक याची नोंद करा. पूर्वीचं जे पार्ट आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण सेक्शन्स दिलेले आहेत, ते सर्व सेक्शन्स पाठ करणं आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला एका शीटवर सर्व महत्वाचे सेक्शन क्रमांक लिहा, जे क्विक रेफरन्स कार्ड म्हणू शकतो तुम्ही, ते थोडंसं तुम्हाला लक्षात राहील आणि रिव्हिजन करता येईल. हा व्हिडिओ लावून तुम्ही जरी आपले व्हिडिओ बघत तुम्ही केलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला समजून जातील गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये सहकारी संस्था नोंदणीची प्रक्रिया आहे. पूर्ण उत्तर लिहा ऍक्च्युली एकदा, कारण कसं आहे, ह्याची उत्तर लिहिलं ना तुम्ही एकदा तर ते साधारणपणे 3 ते 4 वेळा तुम्ही वाचल्यासारखं होतं एकदा लिहिलं तर त्यामुळे तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न जास्त करायचा आहे तुम्हाला. सो ते मुद्दाम सांगतो आहे. सहकारी संस्था नोंदणीची प्रक्रिया हे संपूर्ण उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. ते उत्तर कसं लिहायचं आहे, प्रस्तावना, त्यानंतर तुमचं जे उत्तर प्रश्न विचारले ते, आणि त्यानंतर निष्कर्ष, अशा पद्धतीमध्ये. ठीक आहे. रात्री रिव्हिजन प्लॅन कसा करायचा, तुम्हाला फक्त सेक्शन क्रमांक पाठ करत बसा. 73, 73A, 73B, 81, 83, 88, 91. आता हे जे सेक्शन्स आहेत ना हे थोडे डिफिकल्ट असतात, कारण इथे बघा 73ला 3 सेक्शन आहेत, 73, 73A, 73B. ठीक आहे. आता ह्यामध्ये काय गोंधळ होऊ शकतो, 73 जो येतो तो वेगळा कुठला तरी असेल, तुम्ही लक्षात ठेवलं तर 73A तुम्ही 73ला वापरू शकता, असं नाही करायचं. ते थोडंसं लक्षात ठेवा. AB हा प्रकारामध्ये 73, 73A आणि 73B. ठीक आहे. वेगवेगळे आहेत पण ते 73 मुळे गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सेकंड जो पेपर आहे म्हणजे पेपर क्रमांक 5वा सहकारी कायदा या पेपरचा अभ्यास करायचा आहे. आता हे तुम्हाला मी एक म्हणजे तुमच्या सोप्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन करून देतो आहे, जेणेकरून तुमचं रिव्हिजन तशा पद्धतीने होईल. ठीक आहे. कारण पहिला पेपर जो येतो हा आहे सहकारात जो आपला जो पेपर आहे CHMचा, त्यामध्ये CHM हा अत्यंत महत्वाचा भाग आहे पहिल्या दिवशीचा. सो त्या पद्धतीने आपण हे डिझाईन केलेला आहे. हा जो पार्ट आहे दिवस दुसरा जो आहे त्याच्यामध्ये भाग 1 कायदा थोडासा लॉंग लेवलचा आणि मोठ्या लेवलचा स्टडी असल्यामुळे कायद्याचा, त्यामुळे तुम्हाला थोडंसं एक भाग 2 मध्ये याला डिवाइड करायचा. एक भाग तुम्ही
एका दिवशी करा, दुसरा भाग दुसऱ्या दिवशी, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा वेळ, काही अडचण नाही. त्यानंतर भाग 2 मध्ये सहकारी कायदा, त्यामध्ये मल्टी स्टेट ऍक्ट याविषयी आपल्याला लिहायचं आहे. 5वा सब्जेक्ट आहे हा खरं तर. आता हे कसं प्लॅन करायचं, तुम्हाला सेम जो टाइम आहे हा तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा. फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला सेक्शन 101, 120 वाइंडिंग अप, लिक्विडेशन, डिस्प्यूट्स हे पूर्ण अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट म्हणजेच MSCS ऍक्ट 2002 यांच्या प्रमुख तरतुदी. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 प्लस RTI ऍक्ट 2005 मूलभूत संकल्पना. आता हा जो आहे ना, हा मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये म्हणू शकता तुम्ही, जर विचारला जाऊ शकतो जास्त प्रमाणात, चान्सेस आहेत ऑर मध्ये विचारण्याचे, पण आता जर समजा जुने प्रश्न आले तर मग हे तुम्ही नाही सॉल्व्ह केलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये कोऑपरेटिव्ह लॉ पेपर 3 मधून पूर्ण उत्तरे लिहायचे आहेत, ज्यामध्ये पहिलं जे आता थोडक्यात काय म्हणायचं याला की 15 जो मिनिट आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला प्लॅन करायचा आहे. याच्यामध्ये 10-15 3 पेपर जो आहे, पेपर क्रमांक 3 कोऑपरेटिव्ह लॉज मधलं जे काही उत्तर आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे लिहिता येतात, म्हणजे लिहिण्याचा सराव मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, कारण प्रॅक्टिस करा त्याच्यामध्ये. 3 तास वेळ लावून तो जो पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, किती होतं काय होतं त्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर सर्व सेक्शनसाठी रात्रीचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये रिव्हिजनसाठी एक फ्लॅश कार्ड बनवायचं, आणि ते फ्लॅश कार्ड जे आहे त्याच्यामध्ये स्वतःची एक परीक्षा घ्यायची, म्हणजे मेमरी ट्रिक्स जे आहेत त्यामध्ये तुम्ही एक थोडंसं रिव्हिजन प्लॅन करून स्वतःची परीक्षा घेऊ शकता. नाही तर कोणाला तरी सांगा की मला येते का बघ एकदा ते थोडंसं रिव्हिजन. आता ही खूप जुनी टेक्निक आहे, पण ते तुम्ही अंमलात आणली तर ठीक, नाही तर काय तुमच्यावरती सगळ्या गोष्टी. रात्री रिव्हिजनचा प्लॅन जो आहे तो दिवस 2 आणि दिवस 3 लॉ सेक्शन पुन्हा वाचायचे, म्हणजे ज्यामध्ये पहिला जो भाग आहे याच्यामधला फर्स्ट भाग आणि भाग 2 हे सर्व तुम्हाला प्रॉपर वाचायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे विषय क्रमांक 2, त्यामध्ये आपण म्हणजेच अकाउंट्स हा विषय आहे, ज्यामध्ये जर्नल, लेजर्स आणि ट्रायल बॅलन्स याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर पहिला पार्ट जो आहे तो मूलभूत लेखांकन संकल्पना, डेबिट क्रेडिटचे नियम वाचून घ्या. त्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला जनरल एंट्रीचा सराव करायचा आहे, जेवढे मॅक्सिमम उदाहरण असतील त्या पद्धतीने तुम्हाला ते प्लॅन करून तुम्ही करू शकता. खरेदी विक्री, घसारा, बॅड डेप्स, ऍडजस्टमेंट्स वगैरे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायच्या, चेक करायच्यात काय होतंय काय नाही, ऍडजस्टमेंट किती आहेत, काय जुने काही प्रश्न आहेत 8 वर्षाचे ते तुम्ही प्लॅन करू शकता सॉल्व्ह करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स आणि 2 पूर्ण ट्रायल बॅलन्स शीट सोडवा. ऍक्च्युली जर समजा तुम्हाला ट्रायल बॅलन्स शीट हव्या असतील तर त्या तुम्ही ऑलरेडी गेल्या वर्षी जे काही पेपर्स आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट पार्टमध्ये रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, सस्पेन्स अकाउंट प्रश्न 2 जो आहे तो सोडवायचा आहे, ज्यामध्ये रेक्टिफिकेशन, बँक रिकॉन्सोलेशन स्टेटमेंट वगैरे जे काही प्रश्न येतील तो प्रश्न त्या पद्धतीने सोडवायचा, जो ऑलरेडी गेल्या वर्षीची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये आहे तो मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला बँक रिकॉन्सोलेशन स्टेटमेंट BRS चा पूर्ण अभ्यास करायचा आहे. BRS चे कमीत कमी 2-3 प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला त्याचा आयडिया येऊ शकते कशा प्रकारे तो प्रश्न असेल. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज जे आहे ते काढायचं आहे, तेही तुम्ही प्लॅन करा. तेही प्रश्न येतो ऍक्च्युली बिल ऑफ एक्सचेंजचा, तोही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, तोही प्रश्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर अकाउंट फॉर्म्युला जे आहे ते फॉर्म्युलाच्या वरती ऑलरेडी एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, आणि जे फॉर्म्युला आहेत म्हणजे ग्रॉस प्रॉफिट, त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशो, GP रेशो, कॉग्स वगैरे हे सर्व फॉर्म्युला जे आहेत ना ते पाठ करा, कारण ते अत्यंत महत्वाचे आहेत बॅलन्स शीट आणि ह्या कॅल्क्युलेशनसाठी, अकाउंट्सच्या सब्जेक्टसाठी. त्याचा ऑलरेडी व्हिडिओ दिलाय, तेही तुम्हाला तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही जे काही तुमच्याकडे पुस्तकात जे काही फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युला वापरून तुम्ही ह्या जो अकाउंटचा पेपर आहे तो त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि एका शीटवरती लिहा, जर तुम्हाला लिहायचं असेल ना तर एका शीटवरती सर्व फॉर्म्युला लिहून तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करा. त्यानंतर अकाउंट्स मधलाच विषय क्रमांक 2 मधला दुसरा पार्ट मध्ये फायनल अकाउंट आणि ऍडजस्टमेंट्स बद्दल आहे. आता हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. 30 मार्क्सचा प्रश्न असतो खरं तर हा. तर 30 मार्क्सच्या प्रश्नासाठी थोडंसं जास्त वेळ द्यावा लागेल अकाउंटसाठी तुम्हाला. फायनल अकाउंट फॉर्मॅटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे जे आहे याचा सराव करायचा तुम्हाला प्रॉपर. बाकी मागचे सर्व पेपर जे काढून बघा त्याच्यामध्ये हा प्रश्न नक्की आहे, आणि साधारणपणे 30 मार्कचा प्रश्न आहे. सो त्यामुळे हे सर्व गोष्टी त्या प्रॉपरली चेक करा. आता यामध्ये ना ऍडजस्टमेंट्स जे आहेत त्या 12 ऍडजस्टमेंट्स आहेत, त्याचे
सेक्शन्स म्हणू शकतो, 12 सेक्शन्स आहेत ऍडजस्टमेंटसाठी. त्या सर्व सेक्शनचा सराव करा. प्रत्येक जर्नल एंट्री व्यवस्थित लिहा, चेक करा, त्याचा फॉर्म्युला व्यवस्थित वापरून बघा, कुठला फॉर्म्युला वापरल्यानंतर काय उत्तर येते, ह्या सर्व गोष्टी चेक करा. तिथे काय विचारलंय प्रश्नामध्ये ते विचारलं जे आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट सहित एक संपूर्ण फायनल अकाउंट सोडवायचं आहे. म्हणजे थोडक्यात जे गेल्या वर्षीचे काही फायनल अकाउंट्स आहेत, काही 4-5 वर्षाचे, ते सर्व तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये डेप्रिशिएशन म्हणजेच घसारा, SLM आणि WDV. SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, WDV म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड. या दोन पद्धतीचा वेगवेगळे प्रत्येकाचे जे प्रश्न आहेत त्या पद्धतीने घसारा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते मशिनरी अकाउंट्स वगैरे जे असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत त्या पद्धतीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वेळेच्या पार्टमध्ये सहकारी संस्थेचे अकाउंट्स, रिसिप्ट आणि पेमेंट, इन्कम, एक्सपेंडिचर फॉर्मॅट वगैरे हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा ह्या गोष्टी. आणि काही फॉर्म्युला असतील तर ते किंवा काही उदाहरणं असतील तर ती उदाहरणं तुम्ही सोडवा. गेल्या मागच्या प्रश्नपत्रिकेत भरपूर आहेत ते तुम्ही सोडवू शकता. जर समजा काही गोष्टी तुम्हाला आठवून जर काही लिहिता आलं एखादी गोष्ट, तर समजा काही ऍडजस्टमेंट्स असतील तर त्याचा लिहिण्याचा सराव करा थोडासा, त्या ऍडजस्टमेंट्स वगैरे. आणि जर चूक होत असेल कुठे तर त्या चुका तपासा, काय चूक होते आणि पुन्हा ती चूक जी आहे ती दुरुस्त करू शकता. या पद्धतीमध्ये तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. कशाची? या अकाउंट्स या विषयासाठी, पेपर क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 3 आहे ऑडिटिंग. ऑडिटिंग हा पेपर जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला आहे. सकाळी च्या सत्रात पेपर असणार आहे. त्या पेपरसाठी तुम्हाला स्टडी जो आहे 6व्या दिवशीचा कसा स्टडी प्लॅन करू शकता तुम्ही. वेळ तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा. आता मी माझ्या पद्धतीने जे काही 10 तास ज्याच्याकडे अवेलेबल आहेत त्या पद्धतीने आपण हे प्लॅन दिलेला आहे. ऑडिट परिचय, व्याख्या, प्रकार, उद्दिष्टे आणि महत्व हे आपल्याला करायचं. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये सेक्शन 81 अन्वये सहकारी ऑडिट, ऑडिट मेमो, त्यानंतर आरोपपत्र आणि फॉर्मॅट यांची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही ऑडिट रिपोर्ट नमुन्यासह तुम्हाला द्यायचे, त्याच्यामध्ये क्लीन, क्वालिफाईड, ऍडव्हर्स अँड डिस्क्लेमर प्रकारामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये ऑडिट क्लासिफिकेशन जो प्रकार आहे तो ऑलरेडी पाहिलेला आहे आपण, तुम्हाला तरीही सांगतो, ABCD प्लस सेक्शन 88 अन्वये सरचार्ज. त्यानंतर वाउचिंग, व्हेरिफिकेशन, इंटरनल ऑडिट संकल्पना, शॉर्ट आन्सर्स जे आहेत ते शॉर्ट नोट्समध्ये विचारलं जातं. वाउचिंग, व्हेरिफिकेशन आणि इंटरनल ऑडिट वगैरे संकल्पना, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शॉर्ट नोट्स ह्याच्या लिहा. त्यानंतर थोडंसं एक मेमरी करण्याचा, म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये रिव्हिजन ज्यावेळेस कराल तुम्ही पूर्ण दिवसाचं, त्यावेळेस तुम्ही रिकॉल करण्याचा प्रयत्न करा की ऑडिट रिपोर्ट जे फॉर्मॅट आहे तो कसा आहे किंवा कशा प्रकारे तुम्ही फॉर्मॅट लिहून काढू शकता ते आहे. त्यानंतर सेक्शन 81, 83 आणि 88 याचं महत्व लिहा. 81 कशासाठी वापरला जातो, 83 कशासाठी वापरला जातो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करून तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो विषय आहे तो आहे पहिलाच विषय म्हणजे CHM, आपला गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन. ठीक आहे. तर ह्या सब्जेक्टसाठी तुम्ही स्टडी कसा प्लॅन करू शकता 7व्या दिवशी. आता हे डेज तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. एका दिवशी 2 करा, दुसऱ्या किंवा एका दिवशी 1 करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करू शकता. एकच आठवडा राहिलेला आहे आपल्याकडे. नेक्स्ट वीकमध्ये तुमची परीक्षा असणार आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, स्थापना व नोंदणी प्रक्रिया, हे याबद्दल तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यानंतर मॉडेल बायलॉज 2014, सदस्यांचे हक्क, कर्तव्य, दंड, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत. त्यानंतर AGM, SGM प्रक्रिया, अजेंडा, कोरम आणि मिनिट्स, या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर सदनिका हस्तांतरण म्हणजेच फ्लॅट ट्रान्सफर प्रक्रिया, कागदपत्रे आणि प्रीमियम गणना, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला नेक्स्ट सेक्शनमध्ये करायच्या आहेत. त्यानंतर मॅनेजिंग कमिटी, अधिकार, कर्तव्य, अपात्रता, निवडणूक, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये ऍड करायच्या आहेत. म्हणजे स्टडीज करायच्या आहे थोडक्यात. आणि रिव्हिजनसाठी मेंटेनन्स चार्ज, गणना, थकबाकीदार जे आहेत ते सदस्य, त्यांचा जो सरचार्ज आहे, या सर्व गोष्टीची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. थोडं लक्षात ठेवायचं काय गोष्टी तुम्हाला आठवतात काय नाही, या पद्धतीमध्ये तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर 8व्या दिवशी बँकिंग हा सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये विषय क्रमांक 6 शेवटचा विषय तुम्ही म्हणू शकता, शेवटचा सब्जेक्ट आहे. बँकिंगचा अभ्यास करताना सहकारी पतव्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना म्हणजेच काय, पॅक्स, SCB, SCBs, या पद्धतीने जी रचना आहे ती तुम्हाला सहकारी पतव्यवस्थेची त्रिस्तरीय रचनामध्ये लिहायची. SCB म्हणजे आता पॅक्स तुम्ही अगोदर लिहिलं, पॅक्स, DCB, आता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा. नाबार्ड टू SCB म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, त्यानंतर DCCBs, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, आणि पॅक्स, प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज, या पद्धतीची रचना तुम्ही लिहू शकता. किंवा तुम्ही पॅक्स पासून सुरू करा, DCCB, SCB आणि नाबार्ड असं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर ती 3 स्तर हे अत्यंत महत्वाचे आहे. पण प्रायमरी जे आहेत ते SCB, DCCB आणि पॅक्स हेच आहेत. ठीक आहे. नाबार्डचा उल्लेख करायचाच नाही जास्त प्रमाणात. ठीक आहे. नेक्स्ट
जो आहे सेशनमध्ये तुम्हाला नागरी सहकारी बँक प्रकार, आरबीआय नियम, दुहेरी नियंत्रण या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे याचा. त्यानंतर नाबार्डची कार्ये, रिफायनान्सिंग, पर्यावरण भूमिका काय आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला करायचा, स्टडी करायचा. एनपीए, कॅपिटल ॲडिक्वसी, CRR, SLR आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे जे वेळ येईल त्या नेक्स्ट तुमचा टाइम आहे त्या टाइमनुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर रात्रीच्या ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल थोडं सोप्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही डिफिकल्ट सोप्या गोष्टी त्या प्लॅन करून तुम्ही करू शकता. बँकिंग रेग्युलेशन ऍक्टचे सहकारी बँकांना लागू होणारे कलम जे आहेत ते पाठ करायचे, ज्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करू शकता. सर्व बँकिंग संज्ञा आणि रेशोजचा क्विक रेफरन्स चार्ट बनवायचा थोडासा, जो तुम्ही तुमच्या स्टडीजमध्ये लावून तुम्ही करू शकता आणि ते काय जास्त वेळ लागणार नाही. नंतर दिवस 9वा जो आहे तो रिव्हिजनसाठी ठेवायचा. रिव्हिजन डे आहे. रिव्हिजन कशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता एक दिवस तुम्ही तुमच्याकडे रविवारची सुट्टी असेल तर रविवारच्या दिवशी प्लॅन करा, सोमवारच्या दिवशी प्लॅन करा, जसं तुम्हाला वाटेल तसं. तर ही रिव्हिजन कसं करू शकता. सकाळच्या क्षेत्रामध्ये चौथा पेपर जो आहे ते इतिहास, तत्वे, व्यवस्थापन पुन्हा वाचा. फक्त नोट्स जे आहेत त्या वाचा, नवीन काय वाचायचंच नाही कुठल्याच ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला जे जुने नोट्स आहेत त्याच वाचायच्या, बघायच्या, डोळ्या घालून घालायच्या. एकदा रेफरन्स जे आहे ते बघायचे, चेक करायचे काय काय रेफरन्सेस वगैरे आहेत त्या सर्व गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला 5वा विषय जो आहे तो कायदा, लॉ. तर याबद्दल महत्वाचे जे सेक्शन्स आहेत आणि 5 शॉर्ट नोट्स जे आहेत आन्सर्स ते लिहायचे ऍक्च्युली. तर म्हणजे काय होतं मग तुमची कंटिन्युटी राहते ऍक्च्युली लिहिण्याची, तर ते त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करायचा आहे. नेक्स्ट पार्टमध्ये जो ऑडिट विषय आहे त्याबद्दल ऑडिट रेक्टिफिकेशन असेल किंवा ऑडिट क्लासिफिकेशन आहे, त्यानंतर ऑडिट मेमो फॉर्मॅट वगैरे आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत ऑडिट विषयासाठी. आता हे विषय जे आहेत ना ते ठळक विषय तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही जो विषय आहे तो तुमच्या पद्धतीने करा, काही अडचण नाही. आपण ऑलरेडी अपेक्षित प्रश्न जे आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत, तेही तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ते तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये हाऊसिंग म्हणजेच आपला जो CHM विषय आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचा, म्हणजे त्यात स्टडी करायचा, थोडं रिव्हिजन करायचं आहे. त्यामध्ये फ्लॅट ट्रान्सफर प्रोसेस, त्यानंतर AGM, MC म्हणजेच मॅनेजिंग कमिटीचे कर्तव्य वगैरे हे सर्व गोष्टी द्यायच्यात. AGM आणि SGBM वगैरे हे सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर रात्रीचा जो वेळेस असेल 9व्या दिवसाच्या रात्रीच्या वेळी तुम्हाला बँकिंग जो विषय आहे, आता तुम्ही हे डिवाइड करा तुम्हाला कसं करायचं तसं. बँकिंग विषयाबद्दल त्रिस्तरीय रचना, ज्यामध्ये SCB, DCCB आणि पॅक्स हे महत्वाचे आहेत, आणि प्लस नाबार्ड या विषयाबद्दल तुम्हाला करायचे आहेत पूर्ण चर्चा. नाबार्ड काय करते आणि नाबार्डचं ऍक्च्युअल काय आहे कार्य. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तर अकाउंटिंगचे फॉर्म्युलाज, कारण अकाउंटचा पेपर जो आहे तो दुसऱ्या दिवशीच असणार आहे इमिडिएटली आपला सेकंड हाफमध्ये. अकाउंटचे सर्व फॉर्म्युलाज, ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, नेट प्रॉफिट जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, ह्या सर्व गोष्टी फॉर्म्युलाज लक्षात ठेवा. फॉर्म्युलाज लक्षात राहिले तरच तुमच्या अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. बाकी आणि फॉर्म्युला लिहायचा आहे वर्किंग नोट्समध्ये, अतिशय महत्वाचा भाग आहे हा जो फॉर्म्युला लिहिणे. कारण फॉर्म्युला लिहिल्यानंतर ते एक्झामिनरला कळतं की तुम्ही हा फॉर्म्युला वापरून ह्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत, आणि स्टेप्स लिहिल्या ना तर त्याला स्टेप्सला मार्क असतात. भलेही तुमचं उत्तर चुकू द्या, फायनल आन्सर चुकलं तरी तुम्हाला त्या स्टेप्सला मार्क्स मिळतात. तर साधारणपणे जसं मी पूर्वी पण सांगितलं, 30 मार्कचा प्रश्न आहे, 30 मार्क मधलं तुमचे जर समजा उत्तर चुकली सगळी आणि स्टेप्स जर तुम्ही बरोबर फॉलो केल्या असतील आणि गणना चुकली असेल कुठे, समजा कॅल्क्युलेशन्स काही चुकले असतील, तर तुम्हाला त्या जे स्टेप्स फॉलो केलेले आहेत करेक्ट, पण त्या करेक्ट असल्या पाहिजे स्टेप्स, त्याला मार्क्स मिळतात. सो ते मेन्शन करणं अत्यंत महत्वाचं आहे. BRS जे आहे बँक रिकॉन्सोलिएशन स्टेटमेंट ते सुद्धा करायचं. त्यानंतर फायनल अकाउंट जे आहे ते सुद्धा करायचं. त्याच्या ऍडजस्टमेंट्स जे आहेत त्या पाहायच्या, त्या बघायच्या कुठल्या ऍडजस्टमेंट्स आहेत, काय आहे, आणि या पद्धतीने तुम्ही प्लॅन जो आहे जी पूर्ण रिव्हिजन डे जो आहे तो अशा प्रकारे संपू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा. हे एक सोपी पद्धत जी आहे, ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या पद्धतीने आपण ह्या दिलेल्या आहेत गोष्टी, जेणेकरून तुम्हाला ते सोप्या पद्धतीने जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर 10वा दिवस, आता जो शेवटचा दिवस आहे ना, जे जर तुमच्याकडे शेवटचा दिवस शिल्लक राहिला थोडासा, त्या दिवशी मॉक एक्झाम घ्यायची, अंतिम तयारी, ज्यामध्ये काय करायचं की एक 3-3 तासाचा वेळ द्यायचा, ज्यामध्ये पेपर सोडवायचे. आता हे तुम्ही आतापासून जर केलं तरच ह्याला तुम्हाला जरा वेळ मिळू शकतो, नाहीतर ते काय होईल की तुम्हाला वेळ कमी पडेल ऍक्च्युली खरं तर. मग ते शेवटच्या दिवशी खूप टेन्शन आणि तुम्हाला असं वाटेल की अरे होईल का नाही माझ्याच्याने, काय करेल का नाही मी, असं होऊ शकतं. ठीक आहे. तर अकाउंटचा पूर्ण मॉक पेपर सोडवायचा 3 तासाचा, ज्यामध्ये परीक्षेसारखं वातावरण तयार करायचं मस्त घरात, आणि त्या पद्धतीनेच आपल्याला लिहायचं. पेपर, पॅड वगैरे घ्यायचा, रायटिंग जे रुलिंग पेजेस आहेत
फुलस्केप पेजेस ते घ्यायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला ते लिहायचं आहे आणि सुरू करायचं. 3 तासाचा वेळ लावायचा, व्यवस्थित काय कॉपी वगैरे ठेवायची नाही आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सर्व बघायच्या, किती आठवते काय. गेल्या वर्षीचा पेपर घ्यायचा, तो सॉल्व्ह करण्यासाठी प्रिंट काढा गेल्या वर्षीच्या पेपरची, त्या लगेच सॉल्व्ह करायला चालू करायचा. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे पेपरचा एक थोडासा फील येईल की पेपर दिलाय तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट पार्टमध्ये जर मॉक टेस्ट झाली ना तुमची, मॉक झालं की एक्झाम, त्याच्यामध्ये काय चुकलं आहे काय बरोबर आहे ते एकदा तपासून घ्या. चुका ज्या आहेत त्या नोंद करा आणि जो थोडासा वाटतंय की मला हे येत नाही तर ते थोडंसं वाचून त्याला थोडंसं पक्क करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी एक्झाममध्ये थोडासा फायदा होऊ शकतो. आणि उत्तरं तुमच्या भाषेत लिहायचे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्ही जसं असं नाही की पुस्तकात जर समजा एखादं एकदम असं अतिशय चांगलं उदाहरण देऊन उत्तर लिहिलेलं एकदम स्टँडर्ड भाषेमध्ये, तर तसंच उत्तर लिहायचं असं नाही. फक्त ते शब्द जे आहेत टू द पॉइंट असणं अपेक्षित आहे, ते शब्द अत्यंत महत्वाचे. तुमच्या शब्दात उत्तर लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. कुठलाही भाग जर तुम्हाला वाटला असेल याच्यामध्ये मला जरा थोडंसं वाटतंय डाऊटफुल, तर ते पुन्हा वाचा आणि पुन्हा तयारी करा. ठीक आहे, त्यानंतर जो कायदा लॉचा पेपर आहे तो साधारणपणे 3 तासाचा वेळ देऊन तो सॉल्व्ह करा. आता हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही, ज्याकडे वेळ आहे ते करू शकतात, पण आता 3-3 तास लगातार लिहिणं सोपं नाहीये, कारण 6 तास लिहायचं एक, एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, मग त्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन करावं लागेल. एका दिवसात 2-3 तास लिहिण्याचा सराव नक्की करावा लागेल, ते पण समजून उत्तर व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर व्यवस्थित लिहिण्याचा सराव करायचा आहे. आणि पेपर जे आहे ते आखण्याचा प्रयत्न करायचा, व्यवस्थित बॉर्डर जे आहेत त्या पेपरमध्ये आखा, व्यवस्थित प्लॅन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करून उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्याचा पेपर जो आहे म्हणजे लॉचा पेपर, त्याची मॉक टेस्ट घ्यायची, त्या संपून टाकायच्या, बघायचं किती काय गोष्टी येतात, काय आपल्याला कुठले प्लॅन होतोय काय नाही. त्यानंतर टॉप एक्सपेक्टेड जे 50 प्रश्न आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत आपण. तुम्ही नोट्स जर घेतलेले असेल, ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांच्याकडे आहेत, व्हिडिओमध्ये पण आहेत ऑलरेडी, तर ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी ठरू शकतात, त्यांना प्लॅन करता येऊ शकतो प्रॉपरली. ठीक आहे, एक्सपेक्टेड जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे, टॉप 50 प्रश्न करायचे सर्व विषयाचे. त्यानंतर ज्या 5 प्रश्नांचा सराव केलेला नाही त्याचे उत्तर लिहायचे. म्हणजे आता समजा कुठले प्रश्न जर समजा तुमचा राहिला असेल एखादा एक्झाममध्ये, तर ते म्हणजे जी मॉक टेस्ट दिली त्याच्यामध्ये, तर त्याचा सराव करायचा, कुठला राहिलाय कुठला नाही राहिलाय, काय गोष्टी असतील, कुठलेही असू दे, तो मग गाळलेला जागा असतील, त्यानंतर तुमचा जोड्या लावा असेल, काही असू दे, तर कुठल्याही प्रश्नाचा जो असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला सराव करायचा आहे. त्यानंतर काही आपण सिक्रेट एक्झामिनर टिप दिलेल्या आहेत प्रत्येक प्रश्नासाठी, काय गोष्टी महत्वाच्या आहेत काय नाही, या सर्व गोष्टी ज्या एकदा पुन्हा वाचा आणि एक्झामचं एक किट तयार करून झोपा. लवकर झोपलं तर काय होईल, सकाळी लवकर उठाल आणि तयारी तुम्हाला करायची गरज नाही. एक्झाम किट जे आहे ते काय काय घ्यायचे तुम्हाला एक्झाम किटसाठी ते पुढील भागमध्ये सांगेल मी, पुढील व्हिडिओमध्ये काय काय तयार करायचंय. तर हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही फॉलो करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हे रिव्हिजनसाठी ज्यावेळेस तुम्ही मॉक एक्झाम घेणार, मॉकसाठी ह्या सर्व गोष्टी आहेत, त्या आदल्या दिवशी तुम्हाला प्लॅन करायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे, तर आपण पुढील भागामध्ये बाकीच्या उर्वरित जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण अकाउंट्सचा मास्टर प्लॅन, संपूर्ण मार्गदर्शन काय, गोल्डन रूल्स काय आहेत, हे सर्व गोष्टी तुम्हाला आपण देणार आहोत. तर पुढील भाग जो आहे तो सुद्धा व्यवस्थित बघा. पण त्याआधी ह्या सर्व गोष्टी ज्या त्या तयार असू द्या तुमच्याकडे. हा जो प्लॅन दिलेला आहे तो तुमच्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता, तुम्हाला कशा प्रकारे योग्य वाटतात, काय गोष्टी तुमच्याकडे शक्य आहेत वेळ देऊन आणि त्या वेळ वापरून तुम्ही कसं प्लॅन करू शकता, हे तुमच्यावरती सर्वसह आहे. तर तुम्ही जर समजा काही गोष्टी जर म्हणला की मला इकडे वेळ नाहीये, ह्या गोष्टी नाहीये, त्या गोष्टी नाहीत, तर त्या गोष्टी चालणार नाही, तुम्हाला थोडासा वेळ काढूनच करावा लागेल. आणि वेळ अतिशय महत्वाची असते, त्या वेळेनुसारच तुम्हाला प्लॅन करायचा आहे. ठीक आहे, तुमचा. आणि आता जसं मी म्हटलं तुम्हाला पूर्वी, कारण मला माहित नाही तुम्ही कुठे जॉब करता, काय करता, तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे, कारण काही काही वेळेस असं होऊ शकतं की यार तुम्हाला सुट्टी मिळणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टीचा प्लॅन कसा करणार काय वगैरे, हे तुम्हाला थोडंसं असं वाटू शकतं, डिफिकल्ट जात आहे. आणि नंतर मग मे बी तुमचा थोडंसं असं वाटेल की मला आता नाही, नको वाटतंय करायला. मग त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं अगोदर प्लॅन करायच्यात गोष्टी. ठीक आहे, मग जेणेकरून ऍटलिस्ट तुम्ही तयार असाल त्या प्रत्येक गोष्टीसाठी. मग त्यामुळे प्लॅन म्हणजे तुमच्या वेळेचा प्लॅन म्हणतोय मी. तर वेळ म्हणजे तुम्ही जर जॉब करताय, जसं आता एखाद्याचं ऑफिस असू शकतं 10 वाजता सुरू होत असेल, 9 वाजता होत असेल एखाद्याचं ऑफिस सुरू, तर मोस्ट ऑफ द टाइम जे जनरल शिफ्ट करतात त्यांचं 10 वाजता ऑफिस सुरू होत असेल, तर ते साधारणपणे 9 वाजता घरातून निघत असेल, 9:30 निघत असेल, जसं त्यांचं ऑफिस त्यांच्या घरापासून दूर आहे त्या पद्धतीने ते ट्रॅव्हल करत असतील, तर त्या पद्धतीने तुम्हाला लवकर निघायला लागत असेल, तर त्या जो प्लॅन आहे तो त्या पद्धतीने तुम्हाला वेळ काढून, किती वेळ तुमच्याकडे शिल्लक राहतोय ते काढून तुम्ही हे बनवा. तुम्हाला मी ह्याचं सगळं, तुम्ही मला सांगा की माझ्याकडे सर एवढा वेळ राहतोय, मग आता मी कसं तयारी करायला पाहिजे, तर ते तुम्हाला मी थोडंसं सांगेन. पण ते शेवटी कसं तुम्ही वेळ काढणं आवश्यक आहे, मी त्यात जास्त काही करू शकणार नाही मदत, तुमचा वेळ तुमचाच आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचा वेळची योग्य वापर करणं गरजेचं आहे. आता अतिशय महत्वाची गोष्ट आहे योग्य वापर करणे. ठीक आहे,
तर तो योग्य वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. वेळेचा योग्य वापर नक्की करा. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये जसं मी म्हटलं की बाकीच्या ज्या अकाउंट्सचा जो मास्टर प्लॅन आपण देणार आहे तर तो प्लॅन सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. तोही तुम्ही नक्की पहा आणि शेवटपर्यंत तोही व्हिडिओ गोल्डन रूल्स जे आहेत काही हे सर्व गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, बाकीच्या उर्वरित गोष्टी. तर तोही व्हिडिओ नक्की बघा. मागचा व्हिडिओ ही सुद्धा नक्की बघा. ज्यांनी बघितला नाहीये त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरू शकतात. ठीक आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहिले की काय गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या, कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी तुम्ही टाळायच्या किंवा कशा प्रकारे प्लॅन करायचा तुमचा वेळ, ह्या सर्व गोष्टीचा आपण माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुमच्यासाठी खरोखर उपयुक्त ठरू शकते किंवा ज्या विद्यार्थ्यांना प्लॅन करायचा आहे किंवा वेळ जी आहे कशा प्रकारे मॅनेज करायची, कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला जे व्हेरिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी आपण कशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा कशा प्रकारे त्याचा अभ्यास करू शकता, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर प्लॅन जो आहे तो सिम्पल आहे. तुम्ही जर फॉलो केल्या या सर्व गोष्टी तर तुमचा जो एक्झाम आहे तो व्यवस्थित तुम्हाला देता येऊ शकते आणि ती प्रॉपर तुम्ही पास होऊ शकता. या सर्व गोष्टी, या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळू शकते, प्रॉपर तुम्ही काम करू शकता त्या गोष्टीमध्ये. या सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि या फॉलो करूनच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेळ मॅनेज करा, पण मी तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता हे ब्ल्यूप्रिंट म्हणू शकता तुम्ही, त्या पद्धतीने दिलेली आहे. सक्सेस ब्ल्यूप्रिंट म्हणूया आपण याला. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या जे काही विद्यार्थी आहेत किंवा फ्रेंड्स आहेत जे जीडीसीएची मे 2026 साठी एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी नक्की उपयुक्त ठरू शकतो. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल जसे ओपन स्कूलिंग कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस, डिग्री, डिप्लोमा जे कोर्सेस आहेत त्याबद्दल जरी माहिती हवी असेल, अधिक माहिती हवी असेल तर नक्की कॉल करून विचारू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पार्ट 3 मध्ये बाकीच्या कन्क्लुजन सह. तोपर्यंत नमस्कार.